नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 6वी आपला विषय आहे इतिहास नागरिकशास्त्र. त्यामधील आपलं दुसरं प्रकरण चालू आहे नागरिकशास्त्राचे समाजातील विविधता. आपण पाठीमागे कशाला पाहिलं होतं की धर्मनिरपेक्षतेचे तत्व कोणते. आपण ज्या धर्माचा पुरस्कार केलेला आहे किंवा आपल्या भारत देशामध्ये किंवा आपला भारत देश हा जगातील एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे जे भाषिक धार्मिक जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आपल्या देशाला राज्य संस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. म्हणजे अशा प्रकारच्या जे काय अनेक धर्माबद्दलची काय जे तत्व आहेत त्या तत्वांचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला केलेला होता. मग त्यामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य, नोकरीच्या असणाऱ्या संधी या सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे याबद्दलची माहिती घेतलेली होती. तर आजच्या तासाला आपण 2.3 आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग या घटकाची माहिती घेणार आहोत. याकरता आपण आपल्या जवळचं पुस्तक उघडायचं आहे आणि पुस्तकातील पान नंबर 62 पहा. 62 पानावर 2.3 आहे आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. आपलं व्यक्तिमत्व हे कसं चांगलं पाहिजे. आपण समाजामध्ये राहत असतो, मग त्या समाजामध्ये राहून आपला विकासही झाला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या समाजात देखील सहभाग राहिला पाहिजे. याकरता आपण समाजात राहून आपण काय शिकतो. आपण समाजामध्ये राहतो त्यावेळेस आपण काय शिकतो. तो असा करतो, तो तसा करतो, त्याच्याकडे असं आहे, त्याच्याकडे तसं आहे. अशा प्रकारच्या अनेक उपमा घेऊन आपण समाजामध्ये राहत असतो. मग समाजामध्ये राहून आपण काय शिकलो, कोणते गुण आत्मसात करतो, मग आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो हे आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये या आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग त्यामध्ये पहिला महत्वाचा घटक आहे त्यामध्ये सहकार्य. म्हणजे सहकार्य कुणाचं असतं. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. कोणताही समाज घ्या, तो समाज त्या समाजामध्ये असणाऱ्या व्यक्ती आणि त्या समाजाचा असणारा समूह म्हणजेच काय, त्यांचे नातेसंबंध. मग अशा प्रकारे त्या समाजातील व्यक्ती आणि समूह त्या समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. म्हणजे अशा कोणताही समाज घ्या, त्या समाजामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात, त्या व्यक्तींचा समूह असतो आणि त्या एकमेकांवर आधारलेल्या असतात. मग व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. बघा महत्वाचं वाक्य आहे, व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे त्या व्यक्तीमध्ये जर एकमेकांना आपण सहकार्य केलं, एकमेकांचे असणारे नातेसंबंध असतील, एकमेकांचे देवाणघेवाण असेल, अशा प्रकारे त्या व्यक्तीमध्ये जर सहकार्य असेल आणि त्या सहकार्य असल्याशिवाय समाजामध्ये त्या व्यक्तीचं अस्तित्व राहू शकत नाही. मग परस्परांच्या जडण अडचणी असतील, परस्परांचे काय प्रश्न असतील आणि त्या अडचणी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजेच सहकार्य होय. बघा महत्वाचे जे वाक्य आहे की आपण ज्या समाजामध्ये राहत असतो त्या समाजामध्ये आपले जे काही नातेवाईक असतील, आपले पैपाहुणे असतील, यांच्या काय अडचणी असतील किंवा त्यांचे काय प्रश्न असतील, ते प्रश्न किंवा
त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण परस्परांना मदत करतो. समजा तुमचे एखादे नातेवाईक आहे, त्या पाहुण्याला जास्त गरज आहे पैशाची, अशा वेळेस आपण काय करतो, त्याला गरज आहे म्हटल्यानंतर आपण त्याला मदत करतो. त्याचा प्रश्न काय असतो, पैशाचा असतो, त्याला आपण थोडेफार पैसे टाकून त्याची काय गरज भागवतो, त्याचा प्रश्न सोडवतो. म्हणजे अशा प्रकारे त्या समाजामध्ये एकमेकांना किंवा परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजेच सहकार्य होय. बघा, आपण महत्वाचा प्रश्न घेतलेला सहकार्य आपल्या समाजात सहभाग, त्यामध्ये एकमेकांना सहकार्य करणे हा फार महत्वाचा घटक आहे. मग आपल्या घरातील व्यक्तीमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसे समाजाचे पण आहे. बघा, परत आपल्या घरातील व्यक्तीमध्ये थोडीशी कुवृत्ती असेल, थोडंसं डुसपूस करत असेल, हे करणार नाही, ते करणार नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशा प्रकारे त्या व्यक्तीची जर भावना असेल, जर वृत्ती असेल, तर तशा प्रकारे ते असणाऱ्या आपल्या कुटुंबातील कोणतीही समस्या सुटू शकत नाही. म्हणूनच आपल्या घरातील व्यक्तीमध्ये अशा प्रकारची वृत्ती नसेल, आपल्या घरातील व्यक्ती चांगल्या प्रकारे आपल्या कुटुंबाला समजून घेईल, कुटुंबाचं सहकार्य करून कुटुंबातील प्रश्न सोडवेल, अशा प्रकारची वृत्ती असेल तर आपले कुटुंब छान राहू शकते किंवा चांगले असू शकते. तसेच समाजाचे पण आहे. आपण समाजामध्ये राहत असताना समाजाचे काय प्रश्न असतील, आपण आपल्या 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 शेजारच्या लोकांचे काय प्रश्न असतील, आपल्या गावातील काय प्रश्न असतील, मग ते प्रश्न एकदम सोडवायचे का नाही, तर तशा ठिकाणी त्या समाजामध्ये ते प्रश्न सोडवून त्यावर त्या समाजाला एकत्र बोलवून त्यांच्या सहकार्याने आपण अशा प्रकारचे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजेत. मग सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, आपलं दैनंदिन जीवन हे सुरळीत चालणार नाही. बघा, अशा प्रकारे आपण समाजात असताना समाजाचं सहकार्य आपल्याला फार महत्वाचं आहे. मग ते कोणत्याही ठिकाणी कुठेही असू दे तुमचं, मग त्या तुमच्या घरातील वस्तू एकमेकांना आपण देत असतो, त्यांच्या आपण देत असतो, त्यांना देत असतो, म्हणजे एकमेकांना त्या समाजामध्ये एकमेकांची गरज लागत असते. मग गावामध्ये असू द्या, तुम्हाला कुठलीही वस्तू पाहिजे असेल, गावामध्ये एखादं किराणा दुकान असतं, कुठल्याही प्रकारचा एखादा व्यवसाय असतो, मग त्या व्यवसायाशी निगडीत आपल्याला जे काही वस्तू असतात त्या वस्तू काय होत असतात, आपल्याला गरज पडली त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊन आणू शकतो. म्हणजे अशा प्रकारे समाजामध्ये अनेक प्रकारचे व्यवसायिक असतात, अनेक प्रकारचे विक्रेते असतील, यांची देवाणघेवाण ही समाजामध्ये होत असते. असं म्हणून जमेल का मी सगळ्या वस्तू ठेवतो, मी सगळ्या वस्तू घेतो, नाही जमणार आपल्याला. आपण सगळ्या वस्तू जवळ ठेवूच शकत नाही. आपल्याला कोणत्या वेळेस कोणत्या वस्तूची गरज लागेल हे देखील आपल्याला सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारे त्या समाजामध्ये राहत असताना त्या समाजामध्ये आपला विकास रखडेल किंवा आपलं असणारं दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी एकमेकांना सहकार्याचीच गरज असते. मग ह्या सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. बघा, एकमेकांना सहकार्य केल्यामुळे काय होतं की समाजातील जे काही जीवन आहे, समाजातील जे काही परस्पर संबंध आहेत ते अधिक वाढीस लागतील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रबंध निर्माण होणार नाही, कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. मग अशा वेळेस आपण त्या समूहामध्ये राहत असताना एकमेकांना सहकार्य करून एकमेकांवर असणाऱ्या परस्पर अवलंबून काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला मिळाल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, समस्या निर्माण होणार नाही. मग समाजातील सर्वांना सामावून घेता येते. मग अशा प्रकारे आपल्या जे काही गरजा आहेत किंवा आपले जे काही परस्पर संबंध आहेत ते जर संबंध असतील, आपले समस्या असतील, त्या सोडवल्या समाजातील सर्वांना आपण त्या ठिकाणी सामावून घेऊ शकतो. आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया, म्हणजे अशा प्रकारे समाजाला आपल्या बरोबर घेऊन जायचं ही एक चांगल्या प्रकारची प्रक्रिया आहे.
मग त्याला एखाद्या गोष्टीची कमतरता आहे आपण ती पूर्ण केली पाहिजे. तूही आमच्याबरोबर चल. आपण अशा प्रकारे म्हणतो तिने घर बांधलं मग मी काय आपलं का नको, आपणही घर बांधलं. आपण काय कुठल्या प्रकारचं कर्ज वगैरे काढून आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी चालू शकतो. त्याने गाडी घेतली आपणही गाडी घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या समाजामध्ये समाज पुढे चालला म्हणजे आपण मागे राहून जाऊ शकत नाही. तर समाजामध्ये राहत असताना समाजाच्या आपल्या काही अडचणी त्या सोडवण्यासाठी समाज सुद्धा उपयोग कधी कधी पडत असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण देखील एखाद्या समाजाला पुढे घेऊन जाण्याची ही एक प्रक्रिया आहे. तर चर्चा करा. आपल्या समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. अशा प्रकारच्या काही दुर्बल घटकातील मुली असतील, ज्या वंचित घटक आहेत, त्यांना कुठल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध नाही, अशा प्रकारे शासन स्तरावर प्रयत्न केले जातात. तरी देखील आपण देखील काही प्रयत्न करायला पाहिजे. शासनावर विविध प्रकारच्या काय स्कॉलरशिप त्या मुलींना मिळतात. त्यांना येण्यासाठी सायकल देखील उपलब्ध केली होती शासनाने. अशा मुलींसाठी काय एसटी पासची मोफत देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. तशा प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आपलं देखील थोडंफार सहकार्य असलं पाहिजे. त्यासाठी शासनाने आतापर्यंत कोणत्या योजना राबवल्यात याची तुम्ही माहिती मिळवा. म्हणजे अशा प्रकारे जे दुर्बल घटकातील जे काय मुलं मुली असतील, वंचित घटकातील जे काय मुलं मुली असतील, अशा घटकातील मुला मुली शासनाने कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत, त्या योजना कोणत्या आहेत या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. आणि या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची देखील चर्चा करायची आहे. अशा प्रकारचे जे वंचित घटक आहेत, या वंचित घटकात तुम्ही आता शेजारी एखादी फारच गरीब मुलगी आहे, वंचित आहे, ती शाळेत येऊ शकत नाही, तिला रोज काहीतरी लहान बाळ असेल, मजुरी करायला लागत असेल, तर अशासाठी तुम्ही काय कराल. मग त्याला तुम्ही सहकार्य करा. म्हणजे तुमचे पुस्तक द्याल, तुम्ही वही द्याल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही देखील काय करा याबद्दल आपण चर्चा देखील करायची आहे. आणि चर्चेतील महत्वाचे मुद्दे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे देखील. अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील, अशा प्रकारचे काही मुद्दे असतील चर्चेतून येणारे, आणि तेच मुद्दे काय करायचे तुमच्या वर्गातील इतर जे काही मुलं मुली आहेत त्यांच्यापर्यंत हे मुद्दे पोहोचवायचे देखील आहेत. म्हणजे अशा प्रकारे आज आपण आपल्या जडणघडणीत समाजाचा कशा प्रकारे सहभाग असतो, त्यामध्ये सहकार्य हे कसं समाजाला आणि आपल्या कुटुंबाला आणि त्यामुळं कशा प्रकारे समाज देखील पुढे जाऊ शकतो याबद्दलची आपण आज थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्याच्यावर आपण पुढचा घटक घेणार आहोत. तोपर्यंत आज मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.